ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिल्यानं युवकानं आत्महत्या केली। वणीमध्ये 13 दिवसांपासून हा युवक बेपत्ता आहे। अजय शेंडे याचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला आहे। तर वणीमध्ये 13 दिवसांपासून एक युवक बेपत्ता आहे। अजय शेंडे याचा कुजलेल्या स्थितीमध्ये हा मृतदेह आता आढळलेला आहे। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यानं या युवकानं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचं आता सांगितलं जात आहे। आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला, आपण पाहूयात। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे यवतमाळच्या युवकांनी आत्महत्या केलेली आहे। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत थेट जे आहेत ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष जे आहेत ज्ञानेश्वर गोरे आपल्यासोबत आहे। आपलं आरक्षण संपण्यास जमा आहे आणि आपल्याला शिपायाची सुद्धा नोकरी या निमित्तानं मिळणार नाही आणि म्हणून संपूर्ण युवक आणि युवती या अनुषंगाने त्यांच्या डोक्यात एक प्रकारचं एक असं काहूर उठलेलं आहे की भविष्यात आमचं संपूर्ण आरक्षण संपेल की काय। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 9वी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी तालुक्यातील कायर येथे शेंडे नावाच्या मुलांनी केलेली आहे। हा जर बेरोजगार तरुण आरक्षण विरहित तरुण जर आत्महत्या करेल तर याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनावर असेल। महाराष्ट्र शासनाने याची काळजी घ्यावी। मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण सांगत आहात की ओबीसी आमचा DNA आहे, हा DNA जर आत्महत्या करत असेल तर आपण कुठेतरी चुकीचे पावलं उचलत आहोत की काय, या पद्धतीनं आपण विचार करावा आणि ओबीसीच्या न्याय मागणीसाठी सदर GR रद्द करावा अशी प्रतिक्रिया ओबीसी जनमोर्चा, भारतीय पिछड़ा शोषित संघटन, ओबीसी क्रांती दल या संघटनेच्या वतीनं मी आपणास देत आहे। नक्की एकंदर पाहिलं तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत युवक आत्महत्या करत आहेत त्या कुठेतरी थांबाव्या आणि सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा यावेळेस ओबीसीकडून होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।